आज सरकारला जोडे मारो आंदोलन करतोय। यानंतर सत्ताधारी पुढाऱ्यांचे कपडे फाडणार। काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल। मुख्यमंत्री शिंदेंनी राजीनामा दिला पाहिजे, आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी। कोसळलेल्या पुतळ्याचे कॉन्ट्रॅक्टरची लाईव्ह नार्को टेस्ट करा। राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यातच कोसळला। जालन्यात MVA कडून महाविकास आघाडीकडून सरकारला जोडे मारो आंदोलन। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे तब्बल 3000 कोटी खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यात आला होता। तर 6 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते। दरम्यान 8 महिन्यातच हे पुतळा कोसळल्याने राज्यभरात महाविकास आघाडीच्या वतीने सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे या घटनेच्या निषेधार्थ जालन्यातही काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे। आज आम्ही जोडे मारो आंदोलन करतो। यानंतर आम्ही सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांचे कपडे फाडणार। संबंधित कॉन्ट्रॅक्टरची नार्को टेस्ट करा, अशा प्रकारे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी राज्य सरकारवर हल्ला केलाय। मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी देखील आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे। या आंदोलनाप्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष भास्कर आंबेकर, शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा डॉक्टर निसार देशमुख, शिवसेनेचे नेते डॉक्टर संजय लाखे पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख महमूद, राजेंद्र राख, नंदा पवार, वाजिद पठाण, शेख शकील, शेख वसीम, बाबू मामा पवार, माजी नगरसेवक आरेफ भाई, अजहर भाई यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे बघा, देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 8 महिन्यापूर्वी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात राजकोट या गावात त्यांचा परिपूर्ण पुतळा बसविण्यात आलेला आहे। सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार यांचे उपस्थित हा कार्यक्रम पडलेला आहे। एकूण 3000 कोटी रुपये या पुतळ्यावर त्यांनी खर्च केला आहे। पण काय झालं, 8 महिन्यात तो पुतळा कोसळलेला आहे। म्हणजे मला एक म्हणण्याचं हिंदीमध्ये एक बोलणं आहे की डायन भी एक घर छोड़ती है, पण ही सरकार एवढी भ्रष्ट आणि एवढे लाज नाही या सरकारला की महापुरुषांच्या पुतळ्यात पण पैसे खातात। हे समोर छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा आहे। यशवंतराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री असताना मी समोरच्या शाळेत होतो, 7वी मध्ये होतो, 77 मध्ये हा पुतळा बसलेला आहे। त्याला जरा पण काही आलेलं नाही, पण 6 महिने ते झाला। यात नक्की जर तो आपटे जो याचा कॉन्ट्रॅक्टर आहे, जो शिल्पकार आहे, याला धरलं, त्याचा नार्को टेस्ट करा आणि लाई दाखवा। लाई दाखल्यानंतर तुम्हाला माहीत पडलं याचा कनेक्शन ठाणे या जिल्ह्याच्या ज्या पुढाऱ्यावर जातात। मी म्हणतो तुम्हाला जे खायचं का, विरोधी पक्ष म्हणून काय बोलणार, पण महाराजाच्या पुतळ्यात तुम्ही भ्रष्टाचार केला, तुम्हाला हा महाराष्ट्र माफ करत नाही। आता तुम्हाला जोडे मारू सुरू करतो, त्याच्यानंतर तुमचे पुढारी जिथे दिले त्याच्या कपडे फाडू आंदोलन करणार। आणि या घटनेचा मी निषेध करतो। आणि माझा बोलणं आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे। पंतप्रधान म्हणतात मैं न खाऊंगा न खिलाऊंगा, फिर आता काय झाला, कोण खाल्ले, पंतप्रधानांनी याचं उत्तर दिला पाहिजे। आणि ते आपटे आला जेवढं जलद होईल त्याचा अटक झाला पाहिजे। त्याला या महायुती सरकारबद्दल एवढंच सांगतो, फूल भेज देंगे, कली भेज देंगे, चमन को भेज देंगे, कलम के रखवालो अगर तुम सो गए, ये सारे जहां को भेज देंगे।